पारिजातकाचा सडा आणि श्रीकृष्णाच्या प्रेमाची आठवण. काही सुगंध फक्त नाकाला जाणवत नाहीत, ते थेट मनापर्यंत पोहोचतात. आणि काही फुलं फक्त झाडावर फुलत नाहीत, ती आपल्या आठवणींमध्ये आयुष्यभर दरवळत राहतात. माझ्यासाठी पारिजातक म्हणजे असंच एक फूल. पहाट झाली की अंगणभर दरवळणारा एक सुगंध, पांढऱ्या शुभ्र पाकळ्या, नारंगी देठ आणि जमिनीवर अलगद पसरलेला पारिजातकाचा सुंदर सडा. आजही तो सडा पाहिला की मन नकळत बालपणात जाऊन पोहोचतं. आमच्या घराभोवती, शेजाऱ्यांच्या अंगणात पहाटे पडलेला तो शुभ्र सडा अजूनही डोळ्यांसमोर तसाच ताजा आहे. काही आठवणी काळाबरोबर जुन्या होत नाहीत, त्या प्रत्येक वेळी पुन्हा नव्याने फुलतात. नंतर शिक्षण, करिअर आणि आयुष्याच्या प्रवासात मुंबई, पुणे अशी अनेक शहरं बदलली, पण प्रत्येक नवीन घरात मनात एकच प्रश्न असायचा, इथेही पारिजातकाचं झाड असेल ना? कारण काही झाडं फक्त सावली देत नाहीत, ती घरपण देतात, आठवणी देतात, भावना देतात आणि नकळत देवाशी जोडून जातात. आज ज्या सोसायटीत मी राहते तिथल्या प्रवेशद्वाराजवळ एक सुंदर पारिजातकाचं झाड आहे. पहाट झाली की त्याचा सुगंध संपूर्ण परिसरात दरवळतो. जमिनीवर शुभ्र फुलांचा सुंदर सडा पडतो आणि प्रत्येक वेळी तो सडा पाहिला की मनात एकच नाव उमटतं, श्रीकृष्ण. पुराणांमध्ये सांगितलं जातं, पारिजातक हे श्रीकृष्णाचं अत्यंत आवडतं फूल. म्हणूनच कदाचित या फुलांचा सडा पाहिला की असं वाटतं, जणू श्रीकृष्णाने प्रेमाची शुभ्र चादरच पृथ्वीवर अलगद अंथरली आहे. त्या पांढऱ्या पाकळ्या आणि नारंगी देठ जणू प्रेम, पावित्र्य, भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक. वर्तमानात जगाला शिकवणारं हे फूल आणखी एक गोष्ट सांगून जातं. या पारिजातकाच्या रोज पहाटे पडणाऱ्या सड्याकडे पाहताना मला नेहमी एक सुंदर विचार स्पर्श करून जातो. एक नाजूकसं फूल ना काल पडलेल्या फुलांचा विचार करतं, ना उद्या पुन्हा फुलायची चिंता करतं. झाडावर ज्या क्षणापुरतं त्याचं अस्तित्व असतं, तो प्रत्येक क्षण ते मनापासून जगतं. वाऱ्याबरोबर डोलतं, पहाटेच्या दवबिंदूंना स्पर्श करतं, सूर्याच्या पहिल्या किरणांचं स्वागत करतं आणि त्याची वेळ आली की अगदी सहज, अगदी अलगद, कोणताही विरोध न करता स्वतःला जमिनीच्या स्वाधीन करून देतं. ना भूतकाळाची खंत, ना भविष्याची चिंता, फक्त वर्तमान क्षणाचा पूर्ण स्वीकार. किती सुंदर जीवन तत्वज्ञान आहे ना या छोट्याशा फुलामध्ये. कदाचित माणसाचं आयुष्यही असंच असावं. जेवढा वर्तमान क्षण आपल्या वाट्याला आला आहे तो पूर्णपणे आनंदाने, कृतज्ञतेने आणि प्रेमाने जगावा. आणि जे आपल्या हातात नाही ते काळावर, निसर्गावर, ब्रह्मांडावर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवून सहजपणे समर्पित करावं. कारण समर्पणातही एक वेगळीच शांतता असते आणि सहजतेतच आयुष्याचं खरं सौंदर्य दडलं असतं. गेल्या काही दिवसांपासून सोसायटीतल्या सुंदर झाडाखाली ठेवलेल्या एका कचऱ्याच्या डब्याकडे लक्ष गेलं. त्या सुंदरशा सड्याच्या सौंदर्यात कुठेतरी विसंगती निर्माण करत होतं. आज मी गेटवरील सिक्युरिटी काकांना सहज म्हणाले, काका, हा कचऱ्याचा डब्बा थोडा दुसरीकडे ठेवता आला तर पहाटे या पारिजातकाच्या सड्याचे सौंदर्य अजून खुलून दिसेल. काका हसल्याने म्हणाले, हो बेटा, आपण नक्की जागा बदलू. त्यांच्या ते एका वाक्याने मन भरून आलं. कारण कधीकधी जग बदलण्यासाठी मोठमोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते. एक प्रेमळ संवाद, एक सुंदर विचार आणि निसर्ग जपण्याची एक छोटी भावना, इतकंच पुरेसं असतं. तेव्हा मनात एक विचार आला, आपण देवाला फुलं अर्पण करतो, पण देवाने निर्माण केलेल्या फुलांचं सौंदर्य जपणं, त्यांची स्वच्छता जपणं, त्यांचा सुगंध जपणं, ही सुद्धा एक प्रकारची पूजा नाही का? कदाचित देवाला सर्वात प्रिय तीच व्यक्ती असेल जी मंदिरातील देवासोबत त्याच्या सृष्टीचीही मनापासून काळजी घेते. पारिजातकाचं प्रत्येक फूल मला एक सुंदर शिकवण देऊन जातं. ते झाडावर असताना सुंदर असतंच, पण जमिनीवर पडल्यावरही ते सुगंध देणं थांबवत नाही. किती मोठा संदेश आहे हा. परिस्थिती बदलली, स्थान बदललं, तरी आपल्या स्वभावाचा सुगंध कधी हरवू देऊ नका.
आज या पारिजातकाच्या सडाकडे पाहताना मनातून एकच प्रार्थना उमटते. प्रत्येक घरात, प्रत्येक अंगणात, प्रत्येक सोसायटीत असं एक पारिजातकाचं झाड असू दे. पहाटेचा सुगंध, मनातली शांतता, श्रीकृष्णाच्या प्रेमाची आठवण आणि निसर्गाबद्दलची कृतज्ञता अशीच दररोज दरवळत राहू दे प्रत्येकाच्या आयुष्यात. कारण काही फुलं फक्त फुलत नाही, ती मनामध्ये भक्ती रुजवतात, कृतज्ञता फुलवतात, प्रेम शिकवतात, समर्पण शिकवतात आणि वर्तमानात जगण्याची कला शिकवून जातात. आणि म्हणूनच पारिजातकाचा सडा फक्त अंगणात पडत नाही, तो मनावर पडतो. आणि ज्या मनावर पारिजातकाचा सुगंध दरवळतो तिथे श्रीकृष्णाचं प्रेम नकळत फुलत राहतं. आपण रोज देवाला भेटायला मंदिरात जातो, पण कधीकधी देवच पहाटे पारिजातकाच्या सड्याच्या रूपाने आपल्या दारात येऊन जातो. फक्त त्याचा सुगंध अनुभवण्यासाठी आपलं मन जागं असावं लागतं. पारिजातक आपल्याला 3 गोष्टी शिकवतो: सुगंध देत जाणं, वर्तमानात जगणं आणि वेळ आली की सहजपणे समर्पित होणं. जय श्रीकृष्ण. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रणाली शिवकमल आव्हाड. ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तुमचा एक प्रतिसाद, एक प्रतिक्रिया लिहिण्यास प्रेरणा आणि प्रोत्साहन देत असतो. धन्यवाद.